फायनली सूरज चव्हाणचा झापक झुपक मूवीचा ट्रेलर रिलीज झालाय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे या ट्रेलरचा ब्रेकडाऊन, म्हणजे या ट्रेलरला आपण तोडून मोडून बघणार आहे की या ट्रेलरमध्ये नेमकं काय काय दाखवलंय आणि काय काय पॉसिबिलिटी असणार आहे या मूवीच्या स्टोरीची। पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर भावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लवकर 1K पूर्ण करूया। 100 सबस्क्रायबर राहिल्यात तेवढं करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया। ट्रेलरच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारण्यात येतात की अरे हा कोण आहे, कुठून आलाय, कुठल्या तोंडाने हिरो वाटतो। हे केदार शिंदे यांनी मुद्दावून टाकले, कारण याच्या आधी 2 टीजर रिलीज झालेले आणि त्यानंतर रिव्ह्यूअर्सनी सूरज चव्हाणला लेट रोल केलेलं आहे की हा ऍक्टर नाही आहे, हा एक रील स्टार आहे, तरी पण याला पिक्चर मध्ये का घेतले आणि जे काय काय वेगवेगळे प्रश्न विचारले होते रिव्ह्यूअर्सनी तेच प्रश्न आपल्याला ट्रेलरच्या सुरुवातीला बघायला मिळतात। त्यानंतर आपण बघतो सूरज चव्हाण जो की जे प्रश्न लिहिलेत त्या शटरला ओपन करून बाहेर आलाय। त्यावरून हे पण कळतंय की सूरज चव्हाण याने या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तर या ट्रेलर मध्ये दिलेत, म्हणजे मूवी मध्ये दिल्या ते आपल्याला ट्रेलर मधून बघायला मिळणार आहेत। त्यानंतर मूवी मधले सूरज चव्हाणचे काही अँटिक शॉट्स बघायला मिळतात, ज्यामध्ये आपण सूरज चव्हाणला वेगवेगळ्या लोकेशन्सवर दंगामस्ती करताना बघतोय। त्यानंतर आपल्याला डायलॉग बघायला मिळतोय सूरज चव्हाणचा जो की फेमस आहे त्याच्या रील्सवर, ब्रँड इज ब्रँड। त्यानंतर आपल्याला पहिली झलक बघायला मिळते या चित्रपटाच्या हिरोईनची, जी की बाहेरून शिकून आल्या आणि सूरज चव्हाण ज्या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतोय त्या शाळेत ती शिकवायला आल्या आणि तिला बघितल्यापासून सूरज चव्हाण खुळ झालेला दाखवलाय आपल्याला, म्हणजे तो बघता क्षणी तिच्या प्रेमात तर पडलाय आणि तिला ते आवडायला पण लागल्या। त्यानंतर आपण बघतो पुष्कराज चिरपुटकर जो की एका विद्यार्थ्याला शिक्षा देताना आपल्याला दिसते। पुष्कराज चिरपुटकर आपल्याला या मूवी मध्ये मुख्याध्यापकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत। त्यांची विद्यार्थ्यांनी खोडी काढल्या आणि त्यामुळे ते विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायला आले, पण आपला गोलीगत सूरज चव्हाण तिथं मध्ये आलाय आणि त्याने ती शिक्षा स्वतःवर घेतली। त्यानंतर आपण सूरज चव्हाण आणि नारायणीचे काही सीन्स बघतो, ज्यामध्ये नारायणी सूरज चव्हाणला शिक्षण किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर आपल्याला काही विनोदी सीन्स पण बघायला मिळतात, ज्यामध्ये हलका फुलका विनोद तर आहे पण एवढं खळखून हसण्यासारखं एवढा काय मोठा विनोद नाही, पण ट्रेलर मध्ये आपल्याला मुलं लय मोठ्याने हसताना दाखवलं। त्यानंतर मैत्रीचं प्रतीक म्हणून नारायणी सूरजला एक लॉकेट देते त्याच्या नावाचं। हे बघून त्याचे जवळपासचे मित्र त्याला सांगतात की तुला तिनं लॉकेट दिले म्हणजे तिचं तुझ्यावर प्रेम आहे। असंच आपल्या सोबत पण घडत असते सोडा, आपले पण मित्र आपल्याला असं फुलवत असतात, तसंच त्याचे पण मित्र त्याला फुलवतात आणि नारायणीला आय लव्ह यू म्हणायला गळ घालत असतात। त्यानंतर आपण पहिली झलक बघतो इंद्रनील कामतची, ज्याच्याकडे सूरज चव्हाण गेलाय लव्ह लेटर लिहून घ्यायला आणि त्यानंतर आपण काही सीन्स बघतो ज्यामध्ये जुई भागवतला त्यांच्या शाळेतली मुलं सूरज चव्हाणने दिलेल्या चिठ्ठ्या पुरवत आहेत। त्यानंतर आपण बघतो पायल जाधवला, जिने सूरज चव्हाणच्या बहिणीची भूमिका केल्या। ती त्याला समजावून सांगत असते की मुलगी जर हसून बोलली तर लगेच तिचं प्रेम नसते, पण सूरज चव्हाण तर वेगळ्याच धुंदीत दिसायला आपल्याला, ज्याला कुणाचंच काय ऐकायचं नाही, तो पूर्ण प्रेमात वेडा झालाय आणि त्यामुळे तो आपल्या ताईला इग्नोर करून आपल्याच धुंदीत पुढे जायला लागलाय। त्यानंतर आपण बघतो दीपाली पानसरे यांना, जी नारायणीची आई दाखवल्या या मूवी मध्ये आणि तिचे वडील मिलिंद गवळी दाखवल्यात। तिच्या आईला त्या चिठ्ठ्या सापडल्यात आणि तिनं त्या डायरेक्ट तिच्या बाबाला दाखवल्यात। डायरेक्ट बाबा आता रागात आले आणि म्हणाले कोण आहे देव, कोणी पाठवल्या चिठ्ठी आमच्या पोरगीला। त्यानंतर सूरज चव्हाणच चिठ्ठ्या लिहिल्यात हे समजले बहुतेक त्यांना आणि त्याचबरोबर आपल्याला पहिली झलक हेमंत फरांदेची बघायला मिळते, ज्याने सूरजला धक्का दिलाय आणि त्याचा डायलॉग आहे की 4 लाईक मिळाले म्हणून माणसाची लायकी बदलत नाही। हा डायलॉग ऐकल्यावर मनात धस्स झालंय आणि त्यानंतर आपण बघतो की नारायणीच्या लग्नाची सुपारी येऊन फुटल्या आणि हेमंत फरांदे बरोबरच तिचं लग्न ठरलंय। ही बातमी बहुतेक सूरजला समजल्या। त्यानंतर आपल्याला या मूवी मधला एकदम इमोशनल असा सीन बघायला मिळतोय, ज्यामध्ये तो त्याच्या भावना व्यक्त करायला त्याच्या ताई समोर, त्याच्यात मनातली तळमळ आपल्याला त्या सीन मधनं बघायला मिळते। त्याचबरोबर जे व्हिज्युअल्स दाखवल्या ट्रेलर मध्ये त्या सीनला मॅच होणार आहे। त्यानंतर आपण बघतोय सूरज चव्हाण एकदम मॉडेल बिडेल होऊन त्याच शाळेमध्ये आलाय जिथं त्याचा सत्कार पण केलाय। हा सीन बहुतेक सूरज चव्हाण रील स्टार बनून आल्यानंतरचा असणार आहे किंवा बिग बॉस विनर झाल्यानंतरचा असू शकतोय। त्याला जे बिग बॉस विनर झाल्यानंतर फेम मिळालेलं त्याचा एक भाग म्हणून आपल्याला बहुतेक हा सीन बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचा फेमस डायलॉग गोलीगत धोका सुद्धा ऐकायला मिळतोय। त्यानंतर सगळ्या कलाकारांची नाव आपल्याला त्यांच्या व्हिज्युअल सोबत बघायला मिळतात आणि त्याचबरोबर जे बॅकग्राऊंडला गाणं वाजले हळदीचं एक नंबर आहे। सैराटच्या झिंगाट सारखी वाईब आली या गाण्यातनं। हे गाणं जेव्हा रिलीज होणार त्यावेळी नक्कीच धुळा करणार, रील्स वर तर वाजणार आहेच आणि प्रत्येक लग्नात आणि हळदीला हे गाणं डॉल्बीला नक्की वाजणार आहे। त्यानंतर आपल्याला काय मूवी मधले काही सीन्स बघायला मिळतात। त्यानंतर अचानक शेवटी असा सीन येतो ज्यामध्ये हेमंत भाईंच्या कॅरेक्टरने सूरजच्या पोटात चाकू बसलेला आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर चित्रपटाचं टायटल आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर आपल्याला हा डायलॉग ऐकायला मिळते, आतापर्यंत लय हलक्यात घेतलं मला, आता देणार मॅक्सिमम शॉट। आणि त्या डायलॉग सोबत
सूरज चव्हाणचा जो लुक दाखवलाय एक नंबर. चित्रपटामध्ये हा फाईट सिक्वेन्स एक नंबर असणार आहे. या डायलॉग मधनं सूरज चव्हाणनं सगळ्यांना सिग्नल दिलाय 25 एप्रिलला झापूक झुपूकचं वादळ सगळ्या महाराष्ट्रात गाजणार आहे. आणि यानंतर हा ट्रेलर इथं संपतो. ट्रेलर मधनं तर आपल्याला बऱ्यापैकी सगळी स्टोरी कळालेली आहे. ओव्हरऑल ट्रेलर मधनं तर आपल्याला कळते की सूरज चव्हाणच्या लाईफ मधले काही क्षण घेऊन त्याची फिक्शनल स्टोरी तयार करण्यात आली. टीजर मधनं तर खास दम वाटत नव्हता पिक्चर मध्ये, पण ट्रेलरनं उत्सुकता वाढून ठेवली. ट्रेलर बघून उंचवलेल्या आशा ही मूवी पूर्ण करेल काय हे तर आपल्याला कळणार आहे 25 एप्रिलला. आपण फक्त याची वाटच बघू शकतो आता. तर हा होता झापूक झुपूक मूवीचा ट्रेलरचा ब्रेकडाऊन. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जर असेच ट्रेलरचे ब्रेकडाऊन तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंट मध्ये कळवा. मी आणखी काय अशा व्हिडिओज घेऊन येत राहीन. चला तर मग ही व्हिडिओ इथंच थांबूया, पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.